सांगितलं नाही बघ ही PS11 आहे 52%. एस के बोर्ड्स ऑलरेडी क्वालिफाय झालेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या दोघांचा रन रेट जो आहे KP डॉमिनेटर्स एलिमिनेट दोन टीमा ऑलरेडी बाहेर आहेत त्याच्या म्हणजे SK क्वालिफाय KP एलिमिनेट PS 52 पॉईंट्सवर आहे आणि तुमचे आता एक मॅच झाल्याशिवाय पण पॉईंट नाही ठेवले. तुमचं तरी पण सांगतो तरी पण आतापर्यंत 12 ने 9 किती झाले 21 आणि 6 27 पॉईंट 27 झाले म्हणजे कोणाचे त्यांचे 52 आहे. PS11 चे 52 पॉईंट आहेत तुमचे 27 आहेत आणि FCD चे 33 आहेत. तुम्हाला जर PS11 ला जर क्वालिफाय करायचे असेल तर 27 52 25 एक ओव्हरला 25 मारावं लागतील. जिंकून 25 मारा. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रथमेशजी मंगेश जाधव साहेब यांनी पर्व 6 साठी देखील अंतिम सामन्याकरता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. संजयजी क्षीरसागर आपलं देखील मनापासून आभार. गणेश कन्या आसूद आणि फ्रेंड सर्कल टेटवली. फ्रेंड सर्कल टेटवली संघाला पाहिजे विजय. गणेश कन्या आसूदला विजयाबरोबर नेट रन रेट देखील तेवढाच स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. जर इथे फ्रेंड सर्कल टेटवली संघ विजयी ठरला तर अर्थातच या संघाचे देखील 6 पॉईंट होतील आणि हा संघ देखील टॉप 4 साठी क्वालिफाय होऊ शकेल. सो पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहता यावेळेला सज्ज होतोय भाई आणि त्याच्या समोर असणारे तो अर्थातच गणेश आणि त्याच्या साथीने किल्ला लढवतोय तो कुणाल कात्रे. गणेश मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली बॅटिंग केली होती आणि या वेळेला देखील तशीच चांगली बॅटिंग करणं गरजेचं. हवेमध्ये बॉल आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय परंतु झेल इथे सुटलेला आहे. 2 धावा तर पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केल्यात. चांगलं क्रिकेट. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑन फील्ड अंपरचा डिसिजन महत्वाचा राहील. रिव्ह्यू नाही आहे इथे. ऑन फील्ड अंपर जो डिसिजन देतील तोच अंतिम असेल. 3 धावांचा डिसिजन आलाय पंचांचा. पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला इथे बॅटरच्या माध्यमातून देखील आणि त्यानंतर स्ट्राईक वरती आता तुम्ही पाहताय कुणाल कात्रे यांना. डावखुरा फलंदाज आहे मोठमोठे फटके खेळू शकतो परंतु इथे फ्रेंड सर्कल टेटवलीला हा सामना जिंकायचा आहे. हे एकच गोष्ट डोक्यामध्ये ठेवून फलंदाजी करावी लागेल. गणेश कन्या आसूद चांगली गोलंदाजी करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. पुन्हा एकदा आपण पाहतोय भाई यांना गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलं. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे 2 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा वसूल केलेल्या आहेत. गणेश आगरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. गणेश आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी स्ट्राईक वरती. ओहो यावेळेला बॅट अगोदर फिरली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगला स्विंग होताना देखील पाहायला मिळतो भाईच्या गोलंदाजीमध्ये. पुनश्च एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना गणेश यांच्यासाठी या षटकातला पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला पूल केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय का परंतु इथे थोडीशी मिसफील्ड होते आणि संभवतः या बॉलवरती तिहेरी धाव मिळू शकतात. नो डाऊट येस ॲब्सोल्युटली. 3 धावांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 7 धावा झालेल्या आहेत. षटकातले 4 चेंडू पूर्ण झाले. चांगली बॅटिंग केली आहे. एक बॉल डॉट आला होता मध्ये त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गणेश यांच्यावरती प्रेशर निर्माण होत होतं आणि तो प्रेशर झुगारण्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं. जो तिहेरी धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर कुणाल आता स्ट्राईक रोटेट केल्यानंतर स्ट्राईक वरती खेळतोय. तर कुणाल लेफ्ट हँडेड असा फलंदाज असल्यामुळे भाई मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. पॉवर प्लेचं षटक असेल. याच्यानंतर अजून देखील पुढच्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असेल. ऑन साईडला ड्राईव्ह करतो मिसफील्ड होते. दुहेरी धाव संभवतः पूर्ण केली जाते का. सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोंड संघ ऑलरेडी
टॉप 4 साठी क्वालिफाय झाला आणि आज संघ या ठिकाणी दाखल झालाय. अनिकेतजी गोलामडे साहेब यांची सूचना येते की कृपया आपण व्यासपीठाच्या पाठीमागे यायचं सर्वांनी. ओहो यावेळेला चांगला फटका परंतु हवेमध्ये बॉल आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आले, झेल पकडलाय आणि फ्रेंड सर्कल टेटवली संघाला या महत्वाच्या मॅच मध्ये कुणाल कात्रेच्या रूपाने पहिला मोठा झटका बसतोय. कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाल बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता पुन्हा एकदा एक ऐकवान काढू प्रमोद पालकर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. परंतु जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत नक्कीच एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न फ्रेंड सर्कल टेटवली संघाचा होऊ शकेल. आता PS11 या संघाचं भविष्य या 2 मॅच वरती डिपेंड्स असेल. PS11 हा संघ प्रार्थना करेल की गणेश कन्या आसुदा संघ सामना जिंकू दे आणि नेट रेट त्यांचा कमी असेल तर PS11 क्वालिफाय होऊ शकेल या स्पर्धेच्या टॉप 4 साठी. जर फ्रेंड सर्कल टेटवलीने सामना जिंकला तर हा संघ क्वालिफाय होईल. जर गणेश कन्या आसू संघाने सामना जिंकला आणि त्यांचा नेट रन रेट जर PS11 पेक्षा कमी असेल तर मात्र PS11 संघासाठी संधी चालून येऊ शकेल. गणेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत. यावेळेला मात्र आपण पाहतो ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. एकेरी धाव मात्र पुन्हा एकदा धावफलकामध्ये जोडली जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ. मयुरेश गोलंदाजी मार्क वरती राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना त्यांच्या समोर आहे पुन्हा एकदा ब्रह्मासह फ्रेंड सर्कल टेटवलीचं प्रमोद पालकर आपल्याला पाहायला भेटतात. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला शेवटच्या बॉलवरती एका धावेची गरज होती त्यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये बॉलला खेळून काढून एक धाव पूर्ण करत आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिलेला होता तो प्रमोद पालकर. यावेळेला स्ट्राईक वरती गरज आहे इथे अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळण्याची. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं झेलचित होण्याचा संभव जास्त असेल. इथे मयुरेशच्या विरोधामध्ये फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलं समोरच्या बाजूने त्या ठिकाणी मात्र सिंगल दा भेटेल आणि सिंगल घे स्ट्राईक रोटेट करत स्ट्राईक वरती आणले ते अर्थातच गणेशाना. गणेश कन्या असू तर मयुरेशने मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. ओलेक्स्टमच्या बाहेरचा बॉल पंचाने मात्र पुन्हा एकदा दंडित केलं. एक अवांतर धावेची भर धाव फलकामध्ये पडते. धावसंख्या मात्र पुढे वाढत जाईल. ओहो यावेळेला फटका चांगला सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला भेटतात परंतु दुहेरी धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेची देखील मांग असेल आणि बघता बघता तिहेरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना स्कोअर बोर्ड वरती तुम्ही पाहताय धावा झाले तर आतापर्यंत 18 षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू असेल. फ्रेंड सर्कल टेटवली या टीमचं लक्ष असायला पाहिजे 50च्या आसपास धावा बनवणं गरजेचं आहे कारण जेणेकरून गणेश कन्या आसूद या टीमला ते डॉमिनेट करू शकतात. यावेळेला फटका चांगला सजवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रमोद पालकरच्या बॅट मधून येतोय. या इनिंग मधला हा पहिला दणदणीत कणकणीत FCT ब्रँडेड षटकार. जबरदस्त फलंदाजी. ये तो जाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. रात नहीं खा बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. पहले 3 मैच में खामोश रहे थे लेकिन इस मुकाबले में पूरी तरह से लय में वापस आते हुए इस बार हवाई फायर गलती जरूर की है प्रमोद पालकर ने. यह आसान सा कैच हो सकता है. प्रमोद पालकर बैक टू द पैविलियन. गरज नव्हती अशा पद्धतीने फलंदाजी करण्याचे कारण अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता. या बॉलवरती ट्रिपल धावा घेत संघाची धावसंख्या काही अंशी पुढे सरकवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु मोठी चूक केली इथे प्रमोद पालकरने. तो झेलचित झाला. मयुरेशने ऐन मोमेंटला महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला आणि गणेश कन्या आसूचा पुनश्च एकदा यशस्वी कमबॅक पाहायला भेटतंय. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने परंतु अजून देखील गणेश आहे. यदा यदा हि धर्मश्य ग्लानी भ्रवती भारत अभ्युत्थानम धर्मश्य तदात्मानम सृजाम्यहम हे सांगण्याचा प्रयत्न इथे गणेश करतोय कारण संघ संकटात आहे आणि ज्या ज्या वेळेला माझा संघ संकटात असेल त्या त्यावेळेला संकटमोचक कामगिरी करण्यासाठी मी सज्ज आहे हे गणेशने खऱ्या अर्थानं आतापर्यंत निर्विवादपणे सिद्ध केलंय. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू डावखुरा फलंदाज सज्ज होतोय. या खेळाडूकडे देखील पोटेन्शियल आकाश पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये सध्या आकाश या नावाची खूप सारी चर्चा राहिली आहे. मयुरेश पुन्हा एकदा सज्ज होतात. राऊंड विकेट समोर डावखुरा फलंदाज. ओहो यावेळेला चांगला प्रयत्न अलॉंग द कार्पेट खेळला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता हो इथे सुदैवी ठरलाय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित इथे आकाशला बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागलं असतं. नशिबाची साथ. बख्श देता है खुदा उनको जिनके किस्मत खराब होती है वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नियत खराब होते. यावेळेला नशिबाची साथ. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 26-26 या आकड्यावरती आणि याच सरासरीने जर संघ पुढे गेला तर मी म्हणेन चांगली स्थिती इथे
फ्रेंड सर्कल टेटवली टीमचे पाहायला भेटू शकेल. सचिन सरांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ते याही वर्षी इथे आवर्जून उपस्थित राहिलेत. फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली यांच्या वतीने आयोजित केलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण सर्वजण इथे पाहतोय. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर 26 या आकड्यावरती आणि पुढच्या 12 बॉलमध्ये देखील आता इथे मोठमोठे फटके खेळले जातील का. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया पुन्हा एकदा ऍडव्होकेट सनी मोहिते सरांकडे. तिसरं षटक असेल या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भाईनं सुरुवात चांगली केली आहे आणि पहिल्याच बॉलवरती मात्र इथं थांबवण्याचं काम नक्कीच केलंय फलंदाज गणेश यांना. गणेश आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर चढताना देखील पाहायला मिळते. परंतु त्याचबरोबर भाई वातारी देखील सांगताय तुम्ही जर शेर असाल तर आम्ही देखील सव्वा शेर आहोत. हे सांगण्याचं काम नक्कीच या मॅच मध्ये आता केलं जाईल. फुल टॉस या वेळेला बघा चेंडू होता अलॉंग द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जोपर्यंत बॉलला पकडेल वेगानं या बॉलवरती मात्र 3 धावा कंप्लीट होताना आपण बघतोय. हे कुठेतरी आपण पाहायला गेले तर दोन्ही संघांसाठी चिंतेचा विषय राहील. फ्रेंड सर्कल टेटवली या संघ जर का हा सामना जिंकला तर डायरेक्टली ते क्वालिफाय करतील. परंतु जर का गणेश कन्या असू द्या संघाने मॅच जिंकली तर PS11 हा संघ मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर क्वालिफायच्या रेसमध्ये बनून राहण्याचे चान्सेस आहेत. परंतु त्याच्यासाठी या ठिकाणी जरतरच्या गोष्टी राहतील. समीकरणं देखील तशा प्रकारची जुळणं गरजेचे आहेत आणि एकंदरीत तुमच्या पहिल्या ओव्हरमधल्या 4 मॅचेसमध्ये तो सर्वाधिक रन रेट ज्यांचा जास्त असेल ते संघ मात्र क्वालिफाय करतील. जर का प्रत्येकाचे गुण अगदी समान असतील. हवाई यात्रेवरती बॉल आहे, बंटी बॉल पर्यंत पोहोचलाय, कोणती चूक करत नाहीये. बॅकवर्ड शॉट लेगला फलंदाज गणेश मात्र तंबूच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. त्यांनी धक्का क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तिसरा बसतोय गणेशच्या रूपामध्ये. अजून देखील एक षटक बाकी राहील. षटक क्रमांक 3 प्रोग्रेस मध्ये भाई वातारीच्या माध्यमातून 3रं षटक टाकलं गेलंय. काय कमालचं षटक हँडल केलं जाते. नक्कीच या ठिकाणी स्वतःचे कॅप्टन्स आहेत म्हणजे राकेश हे तुम्ही बघताय बॅटिंग मार्क वरती चेंडूला अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फाऊल आहे. शुभम सांगतात की तुम्ही बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे याचाच अर्थ फाऊल आहे. जर पाहिलं गेलं तर बॅट्समन राकेश आहे क्रमांक 5 वरती. राकेशना पाठवलं गेलंय. ओव्हर द विकेट बॉलिंग केली जाते. इथे मात्र फलंदाज बाद होत आहे. हिट विकेट फलंदाज म्हणजे यावेळेचा बॉल देखील डॉट आहे आणि तुम्ही पाहता या मॅच मध्ये आता पुनरागमन भाई वतारी याकडून नक्कीच करून दिलंय. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे 30 झालेत. षटकाचा खेळ समाप्त. 3चा खेळ समाप्त. धाव संख्या 30 या आकड्यावरती. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 4 खेळाडू बाद झालेत. शेवटचा षटक अनिकेत तेरेकर या नावाची चर्चा आपण नक्कीच दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानापासून बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट आणि त्याचबरोबर अंडरआर्म ओपन टेनिस क्रिकेट अगदी सगळ्या फॉर्मॅटनुसार या खेळाडूची चर्चा आपण पाहिली आहे. परंतु आकाश लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे. मागच्या मॅच मध्ये आकाशने देखील आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलं होतं. सुमेध जाधव हा मात्र त्या ठिकाणी तुम्ही बघताय. हो यावेळेला चांगला स्टर्न आहे. फलंदाजाला बाद केलाय. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलाय. यष्टी उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज आकाश मात्र त्या ठिकाणी बाद होत आहेत. एक मोठा धक्का बसतोय. 30 वरती आता 5वा खेळाडू बाद होते एफसीडी संघाचा. इथून फक्त जिंकायचीच आहे मॅच एफसीडी संघाला. जिंकला तर लगेचच तुम्ही क्वालिफाय करणार आहात. परंतु त्याच्यासाठी देखील एका बाजूला तुमच्या समोर गणेश कन्या असू द्या संघाचे जे खेळाडू अगदी भिंत म्हणून उभे राहिले ते म्हणतात की पहिले आम्हाला पराजित करा त्याच्यानंतरलाच मात्र या ठिकाणी या मॅच मध्ये तुम्ही जिंकू शकाल. धावसंख्या 30. 5 खेळाडू बाद झालेत. पहिल्याच बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं, बाद केलं. आता बॅटिंग ट्रॅक वरती ओमकारला पाठवलं जात आहे. राऊंड द विकेट पहिला बॉल टाकला होता आणि त्याचबरोबर पुरुष एकदा या राईट हँडेड बॅटर्ससाठी देखील
राऊंड द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल यष्टींच्या मागं आपण पाहायला गेलं तर भाई वतारी याकडून क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने चेंजेस आणलेत. ऑनला क्षेत्ररक्षक लावले, कमी गतीचा बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला गेलाय. ओमकारनं देखील आता कंट्रोलमध्ये स्वतःला ठेवलंय, कारण का त्याला माहित आहे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जाईल आणि हे कुठेतरी चांगलं आपल्याला क्रिकेट बघायला मिळतंय. बंटी यावेळेला थोडीशी मिसफिल्ड करतात, एका जागेवरती आता संतुष्ट मानावं लागणार आहे आणि ही मॅच देखील मोठी बनेल यात मात्र शंका राहिलेली नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी शेवटचं आपण प्रगतीपथावर बघत असताना धावसंख्या 32ला जाऊन पोहोचले. षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. रसिक मायबाप सकाळच्या 17 पासून या सायंकाळच्या 17 पर्यंत अगदी मात्र खरे असताना घर बसल्या स्पर्धेचा आनंद आजचा सुट्टीचा दिवस आहे आणि आज तो आनंद फक्त आणि फक्त कैलासवासी विनायक आणि कैलासवासी विशाल या स्मृती चषकाला घर बसल्या घेऊन त्या आनंदात या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. या बॉलवरती तिहेरी धावा आपण बघतोय आणि या 3च्या माध्यमातून स्कोर कार्ड वेगाने पुढे सरकत असताना 35 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 5 खेळ बाद झालेत. शेवटचं षटक आहे, कमी गतीचा बॉल आहे. ओ यावेळेला स्टंपला टपली मारले बॉलनं आणि ते मात्र फलंदाज बाद काय स्विंग केला, सुपर. असं नाही बघ, विकेट गेल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर तो PS11ला झालाय, कारण ते देखील आता प्रार्थना करतात की गणेश कन्या आसूदने हा सामना जिंकावा. कारण त्यांना माहिती आहे ज्यावेळेला गणेश कन्या आसूद संघ स्ट्राईकवरती आता येईल ज्यावेळेला सेकंड इनिंगसाठी, त्यावेळेला फलंदाजी करत असताना 25+ त्यांना धावा बनवावे लागतील आणि सामना जिंकावं लागेल, जे की आतापर्यंत या मॅचमध्ये किंवा संपूर्ण स्पर्धेमध्ये शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त सपोर्ट गणेश कन्या आसूदला कुणाचा भेटतोय तर तो PS11चा मिळतोय. सर नक्कीच PS11 प्रार्थना करतात की मॅच गणेश कन्या आसूद जिंकू दे, परंतु हे खरं आहे मॅच जिंकत असताना जर का 25 पेक्षा अधिक धावा गणेश कन्या आसूद या संघाने बनवल्या तर PS11 या संघासाठी डोकेदुखी ठरण्याचे चान्सेस राहतील. या बॉलवरती पाहायला गेलं तर डिफेन्सिव्ह क्रिकेट असेल, 2 घेतले आहेत प्रयत्न, तिसऱ्या धावीचा अतिशय वेगाने 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि संकेतच्या माध्यमातून फटका देखील देखणा होता. धावसंख्या 38 या आकड्यावरती संभवतः शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 38 धावा असतील शेवटचा बॉल आणि नो बॉल टाकलाय. खराब गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु 1+1 अशा 2 धावा आता आपल्याला बघायला मिळतात. एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्यात आणि बॉल देखील एक्स्ट्रा आता टाकावं लागेल. 40 पर्यंत आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शेवटचा एक बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. येथे चेंडूला मात्र चकमा देण्याचे चान्सेस होते. रॉकेट थ्रो, परंतु या बॉलवरती देखील 3 कंप्लीट. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त. धावसंख्या 43 झालेली आहे. टार्गेट मात्र 24 बॉलमध्ये 44चं टार्गेट आहे. येथे आपण सांगूया गणेश कन्या आसूद या संघाला तब्बल 25 पेक्षा अधिक धावा करत असताना मॅच देखील जिंकावी लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला 25+ धावा करावे लागतील. चला पंच रोहित सर, चला सामन्याला आरंभ करूया. रोहित सर तिकडे कुठे गेले? चला इकडे. अजून एक कला पाहिजे होती डान्सिंग अंपायर. थोडासा एक नाच केला असता तर अजून चांगले हिट झाले. जरा डान्स केला असता हिट झाले असते चांगले. म्हणजे आपण दोस्त त्यांनाच मागवले असते DPL वगैरे सगळी. ते पण एक आहे सर, काय तुम्ही सादर केले तर तुम्हाला लोक बोलायचे.
तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला सरांनी सांगितलं की कॅल्क्युलेशन कसं असेल की गणेश कन्या असो त्या संघाला 25+ म्हणजे 25 पेक्षा अधिक म्हणजे 26-27 धावा जर का तुम्ही या पहिल्या ओव्हरमध्ये केल्यात आणि त्याचबरोबर ही मॅच देखील तुम्ही जिंकलात तर क्वालिफाय करू शकाल. गणेश कन्या असो त्या संघ क्वालिफाय करेल आणि तिथे PS11 या संघाचे मात्र डोकेदुखी, त्याचबरोबर तो संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे चान्सेस होऊ शकतील. परंतु FCT संघाने मॅच जिंकली तर डायरेक्ट मात्र क्वालिफाय करेल हा संघ फ्रेंड सर्कल टेटवली. मॅचला सुरुवात पहिलं षटक टाकत असताना तुम्ही बघायला गेलं तर प्रमोद हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल हे पाहावं लागेल. 4 सिक्सर्स अशा प्रकारचं आता समीकरण राहिलंय. अनिकेत तेरेकर मोठे स्ट्रोक खेळतील का बघावं लागेल. 24 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीची ओव्हरच मात्र खूप महत्वाची आहे. प्रमोद बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतं. राईट आर्म ओव्हर द विकेट ते गोलंदाजी करतायत. पहिला बॉल टाकला जाईल. मॅचला सुरुवात केली जाईल. पहिल्याच बॉलवरती लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल मिस्टर एक्स्ट्रा वाईट बॉल देखील आपल्याला बघायला मिळतोय. पहिली सुरुवात मात्र खराब बॉलच्या साहाय्याने केली आहे प्रमोदनं. पहिल्याच बॉल ऑफस्टंपच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, जिथे चेंडू दणदण करत सीमारेषेच्या दिशेनं दोघांमध्ये यावेळेला रेस लागले, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या बॉलवरती आता 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच तर त्या क्षेत्ररक्षकाचे कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. चेंडूच्या मागे मागे धावला, चेंडूला अडवलं, एक धाव मात्र आता वाचवली जाते. पहिलाच बॉल मात्र आपण जर पाहायला गेलं टोटली धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. किमान येणाऱ्या जर पाहायला गेलं तर क्वालिफाय होण्यासाठी मी सांगतोय, सगळे नीट ऐका, क्वालिफाय होण्यासाठी अजून देखील 5 बॉलमध्ये तब्बल तुम्हाला 22 कराव्या लागतील आणि त्यानंतर मॅच जिंकावी लागेल. एटे डिक्लेअर झोन कडे या बॉलला देखील खेळले जाते आणि नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचं आपण कॅल्क्युलेशन सांगतोय. 4 बॉल आता राहिले आहेत. 4 बॉलमध्ये आता अजून देखील तुम्हाला 21 करायचे आहेत. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी नाही तर तुम्हाला क्वालिफायरचं समीकरण आम्ही सांगतोय. 4 मध्ये 21 झाल्या आणि मॅच नंतर जिंकली ती. यावला नक्कीच ऑफच्या डोक्यावरून चेंडूला खेळले. या बॉलला चेंडू सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 9 ला जाऊन आता पोहोचलेली आहे. येणारे आता जर पाहायला गेलं तर 3 बॉल तीन बॉलमध्ये आता जर पाहायला गेलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 17, 3 मॅक्झिमम आता रिक्वायर राहतील. इथे बॉलरनं एखाद दुसरा नो बॉल टाकला तर चर्चेचं नक्कीच आपण पाहायला गेलं या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं. भाई वतारी मॅक्झिमम ठोकतील का 3 ला 3 हे पाहावं लागेल. बॉल टाकला जातोय. या बॉलवरती अगदी हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते आणि तिथे जर पाहायला गेलं तर नक्कीच एक सिंगल धाव आणि धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचे 2 बॉल मात्र शिल्लक आहेत या ओव्हरमधील. इथे मोठा प्रहार केलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असेल, परंतु जर तुम्ही पाहायला गेलं तर 2 धावा खात्यामध्ये जोडले जातील. म्हणजेच बघा सर काय होतंय तर गणेश कन्या असो त्या संघाने मॅच आता जर जिंकली तरी मात्र ते क्वालिफाय करत नाहीत, परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील ते बाहेर घेऊन जाणार आहेत. हे देखील तितकंच खरं आहे. म्हणजे एकंदरीत स्वतः देखील बाहेर जातील आणि त्यानंतर समोरच्या संघाला देखील बाहेर आपण बघतोय. या बॉलवरती बघा एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न तर केला, परंतु 13 धावा ते मिळून जातील. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. ते आता पॉसिबल राहिलेलं नाहीये. आता जर पाहायला गेलं तर कोणता संघ जिंकणार हे पाहावं लागेल. एका बाजूला FCT आहे, त्याचबरोबर असेल गणेश कन्या असूद. या 2 संघांमध्ये बॅटल असेल. पहिल्या 6 बॉलमध्ये 15 धावा काढल्या गेल्या. जिंकण्यासाठी तुम्हाला आता इथून पुढे जर पाहायला गेलं तर तब्बल
29 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये येणाऱ्या. राकेश स्ट्राईक वरती तयार आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग करेल अनिकेत तेरेकर यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी बघा ही बॉलिंग असेल. येणारा बॉल मात्र टाकलाच जाईल, परंतु अनिकेत तेरेकर यांचा बल्ला खामोश आहे. त्यांना अगदी एक टास्क होता की 26 धावा तुम्हाला पहिल्या 6 बॉलमध्ये करायच्या होत्या, परंतु त्या मात्र तिथे केल्या गेल्या नाहीयेत. आता इथे क्वालिफाय होण्याचं स्वप्न मात्र नक्कीच तिथे तुटलंय, परंतु मॅच मात्र जिंकतील का? फाऊल आहे म्हणजे इथे धाव मिळणार नाही. निर्धाव या ठिकाणी आपण हा बॉल बघतोय, म्हणजे जिथे फलंदाज मर्यादा रेषा ओळखण्याचं काम ते करतात. आणि त्याच बलबुतावरती जर पाहायला गेलं तर एकंदरीत बॉलिंग करणारा संघ कमबॅक करेल का? एफसीटी बनाम गणेशकडे असूची लढत आहे. ऑफला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. इझिली रन्स मात्र काढले जात आहेत. मॅच जिंकणं गरजेचं राहील दोन्ही संघांसाठी, परंतु एका बाजूला एफसीटीला खूप महत्वाची मॅच आहे. धावसंख्या पुढे सरकता धावसंख्या 17ला जाऊन पोहोचले. 16 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. आणि इथे लॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला चेंडूला खेळला गेलाय. जोपर्यंत चेंडूपर्यंत सुरेंद्र येईल आणि त्या चेंडूला पकडेल थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि पुन्हा 3 धावा मात्र या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. महत्वाची लढत असताना या अस्तित्वाच्या लढतीमध्ये तुम्ही पाहताय तर कदाचित अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पराजयाच्या दिशेनं मार्गस्थ करेल. हे क्षेत्ररक्षण अपेक्षित आपल्या संघाला अजिबात नाही आहे. तुम्हाला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव वाचवावी लागेल. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत असताना ते मात्र गणेशकडे असुद्धा संघच सांगेल की आम्ही मात्र क्वालिफाय झालो नाही तरी चालेल, परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील आम्ही आमच्या सोबत बाहेर नेण्याचं काम नक्कीच करू. आणि हे ध्येय उद्दिष्ट आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिले. अनिकेत आणि भाई या दोघांची जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्हच क्रिकेट खेळलं जाते. 2 कंप्लीट करतायत ते आणि या बॉलवरती देखील तिहेरी धावा कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. येणारे काही बॉल शिल्लक असतील या षटकातील मोठे सिक्सर पाहायला मिळतील की काय, परंतु पुन्हा एकदा अगदी अनुशासित क्रिकेट स्वतःचं कंट्रोल दाखवलंय. 2चा खेळ समाप्त. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 23 ची गरज आहे. 21 झालाय ना सर? 25 क्षमा असावी. 25 झालाय. 19 ची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 19 धावांची गरज. 9.50 अशा प्रकारच्या रन रेटनी मॅच नक्कीच काढणं गरजेचं राहील. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॉलर कोण आहे? गणेश आगरे या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही त्यांना बघाल. एफसीटीचा संघ या मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना, परंतु इथे 12 बॉलमध्ये 19 धावा डिफेन्स केल्या जातील का? समोर असतील बाई बातारी आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. क्रमांक 3 वरती या ठिकाणी आपण पाहायला गेला. तिसरं षटक गणेशला दिलं गेलंय. लॉंग द कार्पेट खेळलं जाते. बाहुबलीनं बॉलला चांगलं पकडलंय, थांबवलंय आणि या बॉलवरती केवळ आणि केवळ त्यांनी बघितलं. इथे जर का धावत असते तर रॉकेट थ्रो बघायला मिळू शकला असता बाहुबली यांच्या माध्यमातून. एका प्रमोद पालकर एफसीडीचे बाहुबली आहेत ते. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आहे. मोठा प्रहार हवाई यात्रेवरती ठोकलाय अनिकेत तेरेकरच्या बॅट मधून. तो सुपर कॅच. व्हाट अ मॅग्निफिशंट कॅच. आउटस्टँडिंग, फॅब्युलस, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय कॅच पकडली आहे खेळाडूंना. रनिंग करत असताना लॉंग ऑन पासून मिड विकेटच्या क्षेत्राला कव्हर केलं आणि कॅच पकडले. इथे विकेटचं पतन. अनिकेत तेरेकर बॅक टू द पवेलियन. सनी, ये कैच देखने के बाद वो सूर्य कुमार यादव का कैच मुझे याद आया. शायद उसी अंदाज में वो कैच पकड़ा था. एक बार जोरदार तालियां इसी कैच के लिए. वो लाजवाब कैच पकड़ा था. शायद मुकाबले को दोबारा अपनी तरफ खींचने में वो फ्रेंड सर्कल टेटवली की टीम कामयाब हो सकती है. दैट्स अनबिलीवेबल कैच. जानी वहां पर मौजूद थे. जान हथेली पर लेकर वो काफी तेजी के साथ भागते हुए नजर आए और अंत में अनिकेत तेरेकर का ये खूबसूरत कैच वो सूर्य कुमार यादव की कैच की याद दिलाते हुए. दैट्स आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस.
आणि खरंच या ठिकाणी काही क्षेत्ररक्षण केलं युवराज आदावडे. ट्रॅक वरती गणेश कन्या असू द्या संघाकडून युवराजला तुम्ही पाहताय बॅटिंग साठी युवराज. गणेश विरुद्ध युवराज हे बॅटल मोठं राहिलंय. दोन्ही उसगाव गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आपसात विरोधक बनून खेळत आहेत. ऑफला ड्राईव्ह केलाय. मॅच जिंकण्याच्या उद्देशाने हा खेळाडू देखील आलाय परंतु दुहेरी धावा आता कंप्लीट केल्या जात आहेत. 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 16 ची गरज. युवराज पुन्हा एकदा तयार राहिलाय. हातामध्ये ब्रह्मास्त्र. प्रॉपर टायमिंग तिथं नाहीये. एक धाव घेतली जाते आणि इथे डिटेक्टेड असता तर वाईला अगदी सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. आता PS11 या संघाच्या चेहऱ्यावरती थोडस हसले तर येईल. धाव संख्या आता पोहोचले जाऊन 30 या आकड्यावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुनरागमन FCDचा संघ करेल का? जर का जिंकला तर सरळ क्वालिफाय करेल आणि पराजित झाला तर PS11 संघ मात्र तिथे क्वालिफाय करेल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पडलाय. धड पडलाय परंतु इथे आपण जर पाहताय पंच थोडीशी चर्चा करतील. इथे पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज दाखल झाला की नाही याच्यावरती थोडीशी चर्चा. शुभम आणि आपण बघतोय आणि इथे टाळ्यांचा गडगडाट. यस फलंदाज बाद झालाय. सुपर कमबॅक आणि इथे मात्र खेळाडू बाद नाही तर मॅच परिपूर्ण. FCD संघाने आता खेचून घेतले आपल्या बाजूला. भाई वातारी सारखा अग्रेसिव्ह फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. आता मॅचच्या मात्र धावा किती? एक सिंगल. 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. काय मॅच आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. फलंदाज चला या वेगाने आपण 7 मध्ये 13 ची गरज आहे. आता मी तरी म्हणेन तर PS11 या संघाच्या सर्व खेळाडूंचे हृदयाचे ठोके सर वाढले असतील. हृदयामधून असाच आवाज येत असेल आता फक्त. यस 13-7 होतो. टिकटिक वाजत जोरात. नक्कीच अशाच प्रकारचा आता हृदयातून तो आवाज येतोय. 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. एक चांगला बॉल टाकला तर FCD मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक चांगला घनिष्ठ बॉल टाकावा लागेल. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक राकेश चूक करत नाहीये. विकेटचं पतन. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ कॅच. सुपर बॉलिंग. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. सर काय सांगाल? सनी या मॅच मध्ये पुनरागमन केलं फ्रेंड सर्कल टेटवलीच्या टीमने. जॉनीने कॅच पकडला आणि त्यानंतर यशस्वी या मॅच मध्ये वाटचाल. फ्रेंड सर्कल टेटवलीची 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. अनिकेत तेरेकरची कॅच पकडली त्यानंतर धावचित फलंदाज आणि या बॉलवरती देखील तेवढीच अप्रतिम कॅच. गणेशने या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन करून दिलं फ्रेंड सर्कल टेटवलीला. मोठ्या प्रमाणामध्ये टेटवली वासे या मॅच वरती नजर ठेवून आहेत. षटक देखील संपलेलं आहे. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. जर सामना टाय झाला तर दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल पॉइंट. म्हणजे ते फ्रेंड सर्कलच्या पत्त्यावर पडू शकेल. मैदानामध्ये वादळ आले परंतु त्याचबरोबर आता फ्रेंड सर्कलचं देखील वादळ येईल का मैदानामध्ये हे बघणं फार गरजेचं आहे. अजून देखील स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय. हा खेळाडू फार महत्वाचा असेल. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. यश आणि नॉन स्ट्राईक मार्क वरती प्रमोद हे दोघेही बिग हिटर खेळाडू. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा राकेशच्या हातामध्ये बॉल असेल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक तर टीम साठी 4थं षटक घेऊन 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. गणेशने खऱ्यातलं सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा टेटवलीच्या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. त्याचबरोबर आता धडधड वाढायला लागले PS11 या टीमची देखील. कारण जर गणेश कन्या आसूचा संघ जिंकला तर आणि तरच PS11 चा संघ क्वालिफाय होईल. राकेश नात्रे गोलंदाजी मार्क वरती. यश समोर फलंदाजी मार्क वरती. यावेळेला समोरच्या बाजूने बॉल खेळलाय. एक धाव तर पूर्ण केलं. धावचीची संधी येऊ शकेल. या सीटचं टेकन फलंदाज धावचीत. मोठा झटका बसतोय. 5 बॉल 12 धावांची गरज. फ्रेंड सर्कल टेटवली गणेश कन्या आसूद. एक महत्वाची लढत आणि पहिल्याच बॉल वरती विकेट घेत गणेश कन्या आसूदला मोठा झटका देत आता या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने यशस्वी घोडदौड करतोय का बघूया फ्रेंड सर्कल टेटवलीचा संघ. 5 बॉल 12 धावांची गरज. अतिशय इंटरेस्टिंग मोमेंट या मॅच मध्ये आपण पाहतोय. जिकडे नजर जाईल तिकडे आणि तिकडे फक्त क्रीडा रसिक पाहायला भेटतायत. प्रत्येक जण आपापल्या कॅमेरामध्ये हा मोमेंट टिपण्याचा देखील प्रयत्न करतायत. या पुढच्या 2 बॉलवरती सामन्याचं चित्र डिपेंड्स राहील. 5 बॉल 12 धावांची गरज. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण बंटी यांना पाहतोय. राकेश नात्रे यांनी आतापर्यंत अतिशय उत्तम अशी कप्तानी देखील केलेली पाहायला भेटते.
मागच्या 2 मॅच मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंड सर्कल टेटवलीने सामना जिंकलाय आणि याही मॅच मध्ये पुन्हा एकदा यशस्वी अशी कप्तानी आपल्याला करायची है। हाज में की गोली रंगों की होली, गुजरात की घाघरा चोली, क्रिकेट के मैदान में विराट कोहली की कप्तानी खूब देखी है हमने। आज उसी कप्तानी को दोहराते हुए मिस्टर राकेश नासरे, जी हाँ दोस्तों, 5 गेंदे 12 रनों की आवश्यकता। तालियां बजती हुई फ्रेंड सर्कल के लिए। फुल टॉस गेंद हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन इस बार गेंद सीमा रेखा के बाद 6 रन के लिए वापसी कर दिया इस समय प्रमोद ने गणेश कन्या आसूद के लिए। शानदार स्ट्रोक, ये सिक्सर लगाने के बाद प्रथमेश सोनकर कॉम्बॉक्स की तरफ वापस आते हुए यकीनन इनाम जरूर देना चाहेंगे, क्योंकि यही खिलाड़ी इस PS11 को लेकर जाएगा टॉप 4 के लिए। 500 रुपए की धनराशि यहां पर प्रमोद के खाते में जमा हो चुकी है इस सिक्सर के लिए, जो कि अहम था। अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है, अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है। यहां पर देखा जाए तो रन संख्या आगे बढ़ती हुई 38 बने, यानी कि यहां से मुकाबले को जीतने के लिए 6 रनों की और आवश्यकता। बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, फील्डर वहां पर मौजूद, ट्राई जरूर किया था, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद गई थी। 500 रुपए की धनराशि प्रमोद के खाते में प्रथमेश सोनकर उनकी तरफ से आ चुकी है। फिलहाल यहाँ पर राकेश दोबारा तैयार होते हैं। बॉटम हैंड का खूबसूरत इस्तेमाल, यहाँ पर रनआउट का खतरा मंडराता हुआ, लेकिन नहीं, बड़े आसानी के साथ 2 पूरे किए और अभी भी 4 रनों की आवश्यकता है मुकाबले को जीतने के लिए। गेंदे बची अभी तक 3 गेंदे 4 रनों की आवश्यकता। फिर एक मर्तबा दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला होगा। प्रमोद ने पूरी तरह से इस मुकाबले का चित्र ही बदल दिया। जिस तरह से एखादा चित्रकार कैनवास पर रंग बिखरता है, शायद उसी तरह से अपनी चौफेर बल्लेबाजी के बदौलत जो रंग बिखरे यहाँ पर प्रमोद ने, अनबिलीवेबल अनबिलीवेबल। 5 गेंदे 12 की आवश्यकता थी, उसके बाद वो सिक्सर आया था, पूरी तरह से इस मुकाबले की हवा ही निकाल दी थी प्रमोद ने। अब राकेश नासरे दोबारा तैयार होते हैं। 3 गेंदे 4 रनों की आवश्यकता। नहीं, ये भी काली 2 गेंदे 4 रनों की आवश्यकता। अब ये गेंद डिसाइड करे कि मुकाबला किस टीम की तरफ जाएगा। अगर यहाँ पर डॉट गेंद आएगी या विकेट मिलेगी तो ये बड़ा मजा आने वाला है दोस्तों। जी हाँ, क्या खूबसूरत मुकाबला। तमाम दर्शकों की निगाहें इस मुकाबले की तरफ, इस गेंद की तरफ होगी। क्या इस गेंद के ऊपर विकेट अर्जित करेंगे? अगर राकेश को इस गेंद के ऊपर विकेट मिलेगा तो शायद मुकाबला आखिरी गेंद पर जाएगा। 2 गेंदे 4 रनों की आवश्यकता। क्या यहाँ पर प्रमोद और एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे? राकेश नासरे तैयार होते और द विकेट गेंदबाजी करने के लिए। सामने है बिग हिटर मिस्टर प्रमोद। ओहो, ये खाली है, ये खाली गेंद गई है। अब शायद यहाँ पर 4 की आवश्यकता होगी। अगर 3 भी मिलेंगे तो फ्रेंड सर्कल की टीम क्वालिफाई हो जाएगी। प्रथमेश सोनकर सर के चेहरे का एक्सप्रेशन देखिए जनाब। 500 रुपए की धनराशि दी थी इसी खिलाड़ी को। शायद यहाँ पर अब आखिरी गेंद है और मुकाबले को जीतना है तो हर हाल में गेंद को पहुंचाना होगा सीमा रेखा के बाहर। पूरा का पूरा यहाँ पर स्टेडियम अब खड़ा हो चुका है। क्या लाजवाब गेंदबाजी का परिचय आखिरी 2 गेंदों पर। हो जबरदस्त, यहाँ पर दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। अब गेंद अगर सीमा रेखा के बाहर जाएगी तभी मुकाबला जीतेगी गणेश कन्या आसूद की टीम। अब प्रेशर होगा, दबाव होगा राकेश नासरे के ऊपर। तमाम खिलाड़ी ये देखे बिल्कुल बाउंड्री लाइन के बिल्कुल नजदीक खड़े हैं, जानते हैं यहाँ पर इस गेंद का महत्व। ये गेंद आपको 10,000 रुपए मुकम्मल करके दे सकती है। ये जो गेंद होगी 10,000 की गेंद होगी दोस्तों। फिलहाल यहाँ पर क्या ये 10,000 वाली गेंद प्रथमेश सोनकर साहब को भी ये 10,000 मिल सकते हैं। इसी गेंद ये डिसाइड करेगी। अगर गणेश कन्या आसूद यहाँ पर मुकाबला जीतेगी तो शायद यहाँ पर PS11 की टीम क्वालिफाई करेगी। अगर राकेश नासरे की एक गेंद सीमा रेखा के अंदर रहेगी तो फ्रेंड सर्कल की टीम क्वालिफाई करेगी। क्या लाजवाब मुकाबला यहाँ पर। आखिरी गेंद के ऊपर मुकाबला लाने का काम किया राकेश ने। सुपर मुकाबला यहाँ पर देखने को मिलता है। राकेश नासरे तैयार होते हुए, सामने मिस्टर प्रमोद। क्या यहाँ पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे? राकेश नासरे तैयार होते हुए और इसी के साथ फ्रेंड सर्कल टेटवली की टीम यहाँ पर क्वालिफाई कर चुकी है। फ्रेंड सर्कल टेटवली की टीम ने इस मुकाबले को
मात्र 1 रन से गणेश कन्या आसूद को हराते हुए एक ही गेंद में 2 टीमों को प्रतियोगिता के बाहर किया। पहले तो बाहर किया गणेश कन्या आसूद को, दूसरे बाहर कर दिया यहाँ पर PS11 की टीम को। हार्ड लक, जबरदस्त प्रदर्शन यहाँ पर, और अंत में फ्रेंड सर्कल टेटवली की टीम ने लाजवाब प्रदर्शन पेश करते हुए अपने आप को ये टीम लेकर गई टॉप 4 के लिए। देखिए नन्हे मुन्ने रायू को देखिए, ये नन्हे मुन्ने राई है फ्रेंड सर्कल के भविष्य है। मैदान में जाते हुए राकेश नास्त्रे को उन्होंने उठा कर लिया, ये निरंजन को गोद में उठा के लिया है। क्या लाजवाब प्रदर्शन, पूरी तरह से जो ख्वाब था उस ख्वाब को यहाँ पर मुट्ठी में मिलाने का काम कर दिया है। और ये जानी, ये स्टार है, ये खिलाड़ी सूर्य कुमार यादव है जानी। ये इस खिलाड़ी के लिए 100 रुपए की धनराशि ये किशोर की तरफ से, अनिल रेमजे की तरफ से 100 रुपए की धनराशि जाने के लिए। ये सूर्य कुमार यादव जैसा कारनामा उन्होंने इस मुकाबले के अंदर किया था, और जो कैच पकड़ा था दैट्स अनबिलीवेबल कैच देखने को मिला था। हार्डलक गणेश कन्या आसूद, जबरदस्त प्रदर्शन इस समूचे प्रतियोगिता में। अभी भी दिलों की धड़कन है इस समय, अगर काउंट करेंगे ना सनी हार्ट बीट्स तो यकीनन वो ज्यादा हो चुके हैं हमारी भी। और गणेश जी नासरे उनकी तरफ से भी 100 रुपए की धनराशि जाने के लिए आ चुके हैं। राकेश नासरे के लिए भी यहाँ पर यकीनन तालियां बजनी चाहिए दोस्तों। यहाँ पर लाजवाब प्रदर्शन राकेश नासरे का, बेहतरीन प्रदर्शन। आखिरी 6 गेंदे 13 रनों की आवश्यकता, मात्र 4 गेंदे 6 रनों की आवश्यकता। उसके बाद लगातार 2 गेंदे डॉट आना, फिर 1 गेंद और 4 रनों की आवश्यकता। क्या जबरदस्त प्रदर्शन वहां पर देखने को मिला राकेश नासरे के द्वारा। अंत में मुकाबले को जीता और टॉप 4 के लिए अपनी जगह सुनिश्चित किए। धन्यवाद। कॅमेरामॅन प्लीज टॉस बॉक्स कडे मूव्ह करा कॅमेरा।